डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकाल बुद्धांचा महाकाल बुद्धांचा आता सर्वांना हळूहळू चालायचं आहे आणि लाईन कोणाला तोडायची नाही आहे. एक हातात अंतर घ्यायचं आहे का गर्दी करू नका, हळूहळू चला. अजून याच्या लाईन कोणाला तोडायची नाही आहे. अजून याच्या जय भीम गायकवाड साहेब, मला ही धम्मध्वज रॅलीबद्दल तुम्हाला थोडंसं विचारायचं होतं. तर कशाबद्दल ही रॅली काढण्यात आलेली आहे आज? सर्वांना स्नेह जय भीम नमो बुद्धाय. आपल्या सर्वांना माहीतच आहे की बुद्धांचं श्रद्धास्थान महाबोधी महाविहार विहार इथे गेल्या अनेक वर्षापासून ते असंवैधानिकरित्या काही पंड्यांनी कब्जा केलेला आहे आणि बुद्धांना तिथे मज्जाव केलेला आहे. ते बुद्ध ज्या प्रकारे हिंदूंचं श्रद्धास्थान आहे त्या प्रकारे बुद्धांचं पण श्रद्धास्थान आहे. आणि आम्हा सर्वांची मागणी आहे की BT ॲक्ट रद्द करून भारतीय बुद्धांना त्यांचं हक्काचं श्रद्धास्थान त्यांचा विहार महाबोधी महाविहार ताब्यात मिळावं. त्यासाठीच हा आंदोलन आपण इथे करतोय, शांतता मार्च इथे करतोय. गेल्या 60 दिवस म्हणजे जवळजवळ 3-4 महिन्याआधी भदंत विनाचार्य यांनी हा आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती, पण त्यांना बिहारच्या जेलमध्ये टाकण्यात आलं आणि ते बाहेर निघाल्यानंतर या आंदोलनाला गती मिळाली आणि आज संपूर्ण भारतभर पूजनीय भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन आज काटोल विधानसभेत आलेलं आहे. काटोल विधानसभेतील समस्त आंबेडकरी जनता, पुरोगामी विचारांची जनता, उपासक उपासिका हे सर्व लोक आज इथं समष्ट झाले आहेत आणि हा नारा आम्ही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहे आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्ही महाबोधी महाविहार मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. हाच आम्ही निर्माणाचा इशारा आजच्या या रॅलीमार्फत सरकारला देण्यात येत आहे. धन्यवाद. पूज्य भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात भव्य धम्मध्वज यात्रा व जनसंवाद आज मंगळवार दिनांक 12 वाजता
कोणी संघांचा कोणी संघांचा पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो कशी मजा आहे? तथागत भगवान गौतम बुद्धांचा आहे ना समोर आहे टमाटर खाना है नहीं मारा है जोर से बोलो जोर से बोलो तेरा नाम करेगा
जय भीम जी, जय भीम जय भीम. अजी जय भीम तर बोला. असं व्हेरी गुड, मस्त. तुम्ही मस्त स्वागतासाठी उभे आहे वाटते. जय भीम बा. घ्या ना तुमच्या जवळ. आता हात जोडून तर जय भीम म्हणा का, ते बी निमंत्रण द्या ना का. जय भीम. असं जय भीम बापू, जय भीम.
सर्व यांना सूचना आहे की पाणी प्यायची व्यवस्था मंचकाच्या डाव्या बाजूला केलेली आहे. पाणी पिण्याची व्यवस्था मंचकाच्या डाव्या बाजूला केलेली आहे. सर्वांनी आपली धम्मध्वज यात्रा बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करायला जात आहेत. सर्वांनी उभं येऊन त्या धम्मध्वज यात्रेचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तुमच्या पाठीमागे धम्मध्वज यात्रा आहे. तुमच्या पाठीमागे धम्मध्वज यात्रा आहे. तुमच्या पाठीमागे धर्मोत्तर यात्रा आहे. सर्वांनी या यात्रेचं काळ्या बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा चक्रवर्ती सम्राट अशोकांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वजांचा भिक्षू संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवर पूजनीय पंडितजी विनाचार्य यांच्या हस्ते माल्यार्पण होणार आहे. त्यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. फुलांच्या पाकड्या ज्यांच्याकडे असतील त्यांनी स्टेजवर घेऊन यावे. फुलांच्या पाकड्या ज्यांच्याकडे असतील त्यांनी स्टेजवर घेऊन यावे. मी पुढे एकदा सांगतो की स्टेजवर फक्त आम्ही भंतेजींची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्वांनी समजून घ्यावे. स्टेजवर फक्त भंतेजींची व्यवस्था केलेली आहे. मी परत एकदा सांगतो की आपण हा कार्यक्रम फक्त वंदनीय गणपतीच्या ऐक्यासाठी गेलेले आहेत. महाभूती जमलेली आहे. त्या 2 मान्यवरांचे प्रमुख भाषण होतील आणि ज्या इतर संघटनांनी आजच्या या कार्यक्रमाला बिनशर्त पाठिंबा दिला, सहकार्य केलं, त्या संघटनेच्या प्रत्येक व्यक्तीला आपण 2-2 मिनिटाचा वेळ देणार आहे. मी ज्यांचे पण नावे घेणार, हे नावे मी ठरवलेली नाही आहे. समितीची बैठक झाली होती. त्या समितीच्या बैठकीमध्ये हा कार्यक्रम ठरलेला गेला. मी परत बोलतो की काही ठराविक मान्यवरांना येथे बोलण्याची 2 मिनिटाची संधी मिळणार आहे.
ज्यांचं कोणाचं नाव इथे घेतलं जाईल त्यांनी अगदी 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटात आपल्या शुभेच्छा द्या, आपलं समर्थन द्या आणि कार्यक्रम यशस्वीसाठी शुभेच्छा द्याव्या. अन्यथा आजच्या कार्यक्रमाला बोलण्याकरता इथेच मान्यवर उपस्थित आहेत सन्माननीय बनतेजी, हे आज आपल्या सर्वांना प्रबोधन करणार आहेत. आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. संदीप सर आणि त्यांची टीम. पुढची इकडे ठेवल्या. नाही नाही, राहू द्या, राहू द्या. हो हो तेच हो तेच. संदीप सर एक मिनिट. बनतेजींनी कार्यक्रमात थोडासा बदल केलेला आहे. सर्वप्रथम भगवान बुद्धाला वंदन, त्यानंतर पंचशील आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात. ठीक आहे. मी पूज्यने बनतेजींना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छाने बुद्ध मूर्तीला माल्यार्पण करावं. समता सैनिक दलांचे प्रमुख घनश्यामजी फुके यांना मी मंचावर बोलवण्याची विनंती करतो. घनश्यामजी फुसे या. सन्माननीय घनश्यामजी फुसे साहेब. शाक्तीपुत्र राहुल यांना विनंती करतो. हॅलो, सर्वांनी हात जोडायचे आहेत. त्रिशरण पंचशील. आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपल्या आदर्शांचं पूजन आणि त्रिशरण पंचशीलीने होत असते. सर्वांनी हात जोडायचे आहेत. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मी म्हणेल माझ्यानंतर सर्वांनी एका आवाजामध्ये त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 3 वेळेस सर्वांनी म्हणायचं. परत 2 वेळेस. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि समता सैनिक दलांच्या काही आणखी प्रमुख लोकांची नावे आलेली आहेत. त्यात मी दबरा साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावे. दुपारे साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे. भारतीय बौद्ध महासभेचे कोणी प्रमुख आहेत की इथे नागपूर जिल्ह्यातलं? कुंभारे साहेब आपण कृपया मंच करावे. भारतीय बौद्ध महासभेकडनं गुलाबरावजी, मार्शल पाटील, त्यानंतर पांडुर्ण्याचे मार्शल पाटील साहेब, भारतीय बौद्ध महासभेतर्फे गुलाबरावजी शेंडे आणि समता सैनिक दलांचे. मी पुन्हा एकदा सांगतो की आपण आपल्या काटोलचे सर्व लोक पाहुणे आहेत, बाहेर गावून इथे आलेले आहेत आणि भारतीय बौद्ध सभेच्या बॅनर खाली आपण आता कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी आज या कार्यक्रमाला फक्त सहकार्य करायचं आणि पाहुण्यांनाच आपण सर्व आज इथे मान आणि निमंत्रण देऊया. मी संदीप सरांना विनंती करतो की त्यानंतर संदीप सरांचं गान झाल्यानंतर कार्यक्रमाला रितसर सुरुवात होईल. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकेचा संविधानाची प्रास्ताविकेपासून होईल. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत आणि मग प्रमुख कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी संदीप सरांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करूया. जिल्हा परिषद शाळेची मुलगी ही प्रास्ताविकेचं पठण करणार आहे. तिच्यासोबतच आपण प्रास्ताविकेचं पठण करायचं. हॅलो, संविधानाच्या पठणासाठी सर्वांनी उभं राहून आपला डावा उजवा हात असा पुढे करावा. सर्वांनी उजवा हात असा पुढे करावा. सर्वांनी उभा राहा. उजवा हात असा पुढे करा. उजवा हात. सर्वांनी उभं राहा. मी आजूबाजूच्या तमाम नागरिकांना विनंती करतो की भारतीय संविधानाची प्रास्ताविकेचं पठण आहे. हे भारतीय संविधान म्हणजे आपल्या देशाचा अभिमान, मान आहे. सर्वांना जसं आपण राष्ट्रगानासाठी उभा राहतो तसंच आपण प्रास्ताविकेसाठी सर्वांनी उभं राहावं. ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय त्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या देशाचा मान, स्वाभिमान आणि सन्मान आपल्याच हातात आहे. सर्वांनी प्रास्ताविकेचा पठणाकरता आपला उजवा हात समोर घ्यावा. समाजवादी
लोकशाही पंथाच्या घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजकांपैकी सर्वात प्रमुख व्यक्ती आमच्या या चळवळीतले सन्माननीय दुपारे साहेब माजी पोलीस उपनिरीक्षक यांना विनंती करतो की त्यांनी बंते विनाचार्य यांचं स्वागत करावं. उपासक उत्तमजी दुपारे साहेब. यानंतर जिल्हा परिषद शिक्षक आयुष्यमान मटके सर यांना विनंती करतो की त्यांनी शाखेपुत्र राहुल यांचं स्वागत करावे. यानंतर कॉन्सेप्ट स्कूलचे सर्व सन्मान्य अविनाश भाऊ नितनवरे यांना विनंती करतो की त्यांनी बंतेजीचं स्वागत करावं. अविनाश भाऊ नितनवरे आहेत. अविनाशजी नितनवरे. ठीक आहे. यानंतर राजूजी डंबाळे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय बंतेजीचं स्वागत करावं. यानंतर ललितजी चोखांद्रे यांना विनंती करतो की त्यांनी समता सैनिक दलांचे प्रमुख श्रीमान खुसे सर यांचं स्वागत करावं. आयुष्यमान ललितजी चोखांद्रे. आयुष्यमान ललितजी चोखांद्रे. यानंतर प्रशांत शेटे याला विनंती करतो की त्यांनी सन्माननीय खुसे सरांचं स्वागत करावं. यानंतर सन्माननीय गोपीचंदजी कठाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी गुलाबरावजी शिंदे यांचं स्वागत करावं. सन्माननीय नरेंद्रजी राऊत यांना विनंती करतो की त्यांनी शिंदे साहेबांचं स्वागत करावं. आयुष्यमती मीनाताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी दबरासे ताईचं स्वागत करावं. मीनाताई पाटील.
आयुष्यमान विजयजी डोंगरे हे कुमारे साहेबांचं स्वागत करतील. आणि सर्वात शेवटी आयुष्यमान हर्षदजी बनसोड हे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजकांपैकी एक सन्माननीय योगेशजी राऊत नागपूर, ज्यांच्या प्रमुख पुढाकाराने आपण हा सोहळा इथे साजरा केला आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. नाही नाही काही बोलत नाही. ठीक आहे, तर त्याच्याकडे दाखव हातात थोडंसं. स्वागत समारंभ इथे संपलेला आहे. परत एकदा या आमच्या कॉन्सर्ट स्कूलचे अविनाश भाऊ परत दिसतात, त्यांना विनंती करतो त्यांनी पूजनीय बंदेजींना चॅनलचं स्वागत करावा. तर या पूजनीय बंदेजींच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या काटोल भूमीमध्ये तमाम अनुयायांचं, आंबेडकरी विचारांचं, त्या समस्त नागरिकांचं मी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम त्या तमाम काटोलच्या नागरिकांची जाहीर माफी मागतो की या कार्यक्रमामुळे ज्यांना फार मोठी अडचण झाली की पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिका प्रशासनाला आम्हाला आमच्या विरुद्ध तक्रार करावी लागली, असे 10-15 फोन गेले. त्या तमाम लोकांची मी जाहीर माफी मागतो आणि सर्वांना आश्वासित करतो की भविष्यात आमच्यामुळे या काटोलच्या एकही नागरिकाला अडचण जाणार नाही. आम्ही हीच भूमिका घेणार आणि आजही आमची तीच भूमिका आहे. परंतु विषय असा असतो की नगरपालिका शाळेचं ग्राउंड द्यायला तयार नाही आणि संकुलाचे जे ग्राउंड आहे त्याची परवानगी संकुलाचे गाडा मालक करतात, ते पण परवानगी द्यायला तयार नाहीत. आणि सर्वात शेवटी चळवळीचं जे प्रमुख साधन आहे म्हणजे आपला चौक, ते द्यायला कोर्टाची बंदी आहे. आता तुम्हीच सांगा, चळवळ करायची तर करायची कुठे? आणि अशात आपलेच धर्मबांधव, आपलेच नागरिक ज्यांना आम्ही जवळ बसवतो, आमच्या ताटात जीव घालतो, तेच आमच्या पाठीमागे आमच्यासोबत गोड बोलतात आणि मागे आमची तक्रार करतात. त्या तमाम तक्रारदारकांची मी जाहीर माफी मागतो की भविष्यात या बौद्ध अनुयायांकडनं, आंबेडकरी अनुयायांकडनं तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही, याची आम्ही त्यात शपथ घेतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मी कार्यक्रमाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाला आपण प्रास्ताविकेतून करू. आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा, संकल्पना आपल्या काटोलचे सन्माननीय पत्रकार आयुष्यमान विजयजी डोंगरे करतील, लक्ष्मी त्यांना विनंती करतो. विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे महातरुण तथागत भगवान गौतम बुद्ध राजे सम्राट अशोक या महामानवांमुळे अरे तसं नाही करायला पाहिजे. तो आपण या ठिकाणी एकत्र आलो. सतीदाम हा मोबाईलचा कॅमेरा तिथं स्टेबल ठेवता. भारतीय संविधानाचे जनक त्या कॅमेऱ्याला फोटो घ्यायचा. आंबेडकर या महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो. या मंचावर उपस्थित म्हणते विनाचार्यजी, राहुलजी यांना सुद्धा वंदन करतो. आदरणीय मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना सप्रेम जयभीम करतो आणि उपस्थित तमाम माझ्या बौद्ध बांधवांना माझा प्रेमाचा, स्नेहाचा सप्रेम जयभीम. आपण आज इथे मोठ्या संख्येनं उपस्थित झाला त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा आपलं स्वागत करते. बंधूंनो, हा जो कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा, तर एक पंचशील बौद्ध विहारामध्ये आम्ही 10-20 कार्यकर्ते एकत्र आलो आणि कार्यक्रम घ्यायचा की नाही याबद्दल विचार विनिमय केला. तर अनेकांचं मत पडलं की हा कार्यक्रम आपल्या इथे झालेला नाही आहे आणि आपण का बरं मागे राहावं, म्हणून सर्वांनी एकजुटीने हा कार्यक्रम घेतला पाहिजे असं सर्वांनी मते ठरविण्यात आलं. मी पण त्या मिटिंगला होतो.
आणि वर्गणी कशी करायची, काय करायची, कुणाकडून किती पैसे समाजाच्या बांधवांकडून कशी वर्गणी करायची यावर सुद्धा 2-3दा आमच्या बैठकी झाल्या. आणि समाजाच्या लोकांनी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही जे काही कार्यक्रम या शहरामध्ये राबवून राहिलो त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या समाजातील अनेकांनी भरभरून सहकार्य केलं. त्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं तुमचं कौतुक केलं तेवढं कमी होईल इतकं सहकार्य आपण लोकांनी या कार्यक्रमाला केलेलं आहे. बंधूंनो, मी आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण ज्यांना आपण ऐकायसाठी आतुरतेनं बसलेला आहात त्यांच्यासाठी मी माझा अधिक वेळ न घेता त्यांच्यासाठी वेळ देतो आणि माझं इथं प्रास्ताविक संपवितो. जय भीम, जय भारत. दुसऱ्या व्हिडिओ चालू कर. मी आजच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं माझ्या समोर बसलेल्या त्या तमाम आमच्या वरिष्ठ नेत्यांचे, अनुयायांचे आणि सहकाऱ्यांचे ज्यांनी गेल्या 30-40 तर त्यांचे सहकारी सन्माननीय नरेंद्रजी राऊत, मराठा सेवा संघ, अगदी 2 मिनिटात आपल्याला भूमिका मांडायची आहे. अगदी 2 मिनिटात. यानंतर माळी संघाच्या बेलसरे मॅडम आल्यात ना. कारण ज्यांना आपण ऐकायसाठी आतुरतेनं बसलेला आहात त्यांच्यासाठी मी माझा अधिक वेळ न घेता त्यांच्यासाठी वेळ देतो आणि माझं इथं प्रास्ताविक संपवितो. जय भीम, जय भारत. मी आजच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं माझ्या समोर बसलेल्या त्या तमाम आमच्या वरिष्ठ नेत्यांचे, अनुयायांचे आणि सहकाऱ्यांचे ज्यांनी गेल्या 30-40 आणि 50 वर्षापासून चळवळ पुढे नेलेली आहे त्यांची जाहीर माफी मागतो की आजच्या कार्यक्रमामध्ये आपण फक्त काही ठराविक लोकांना संधी दिलेली आहे. तर त्यामध्ये मी सर्वप्रथम विनंती करतो मराठा महासेवा संघाचे प्राध्यापक विजय कडू, त्यानंतर त्यांचे सहकारी सन्माननीय नरेंद्रजी राऊत, मराठा सेवा संघ. अगदी 2 मिनिटात आपल्याला भूमिका मांडायची आहे. अगदी 2 मिनिटात. यानंतर माळी संघाच्या बेलसरे मॅडम आल्यात ना. तथागत गौतम बुद्ध, राजे सम्राट अशोक, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि आपल्या पत्नीला शिकवून शिक्षणाची ज्योत ज्यांनी लावली ते महात्मा ज्योतिबा फुले. आज या ठिकाणी बौद्धमुक्ती आंदोलनाचे प्रणेते म्हणते विनाचार्यजे यांच्या नेतृत्वाखाली काटोल शहरामध्ये ही जी भव्य धम्माध्वज यात्रा या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे. या ठिकाणी आता जनसंवाद सभा होणार आहे. बंतीजी आपल्या समोर अतिशय चांगलं आणि मार्मिक आणि या ठिकाणी भाषण करणार आहे, सांगणार आहे आणि आपल्याला या भाषणातून एकजूट व्हायचं आहे. आणि ही एकजूट याच्यासाठी आहे की बौद्ध मुक्ती आंदोलन जे आहे ते आंदोलन आपलं यशस्वी झालं पाहिजे. या आंदोलनाला यश आलं पाहिजे. मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो, आपण बाहेर गावून मंडळी आलेली आहे, काटोलातून मंडळी आलेली आहे, काटोलात या ठिकाणी बाहेर गावून इथे मंडळी आली आहे. या यात्रेकरता या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या आंदोलनाला यश प्राप्त हो आणि मराठा सेवा संघातर्फे या आंदोलनाला मी पाठिंबा जाहीर करतो. आणि मित्रांनो, एक गोष्ट आपल्यासमोर सांगू इच्छितो, विवेकजींनी जो प्रश्न मांडला की आम्ही या काटोलात कार्यक्रम
कार्यक्रम घेत असताना आम्हाला अनेक अडचणी येतात, आम्हाला परवानगी भेटत नाही. आणि हाच प्रश्न मी नगर परिषदच्या एका मीटिंगमध्ये मांडला होता. स्वर्गीय वीरेंद्रबाबू देशमुख सभागृह या ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणी ते व्यवस्थित स्थितीत नाही आहे. त्यामुळे कार्यक्रमाला आम्हाला त्या ठिकाणी जागा भेटत नाही. आम्ही मराठा सेवा संघातर्फे कार्यक्रम घेतो त्यावेळेस आम्हाला शाळेचं ग्राउंड भेटत नाही. म्हणून काटोल शहरामध्ये आपल्या काटोल शहरामध्ये नागपूरला जसं सुरेश भट सभागृह आहे, त्याच तुडीमोडीचं सभागृह काटोल शहरामध्ये झालं पाहिजे आणि कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले पाहिजे. कोणालाही रहदारीचा कोणताही त्रास होणार नाही, काटोलातल्या नागरिकाला तीन मात्र त्रास होणार नाही अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची महान अशी संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली, याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांचा जय भीम देतो. यानंतर माळी महासंघाकडनं आयुष्यमती बेलसरे मॅडम, त्यानंतर जानता राजा प्रतिष्ठाकडनं सौ जान्हवी मिलिंद देशमुख वहिनी. हॅलो, सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राजे अशोक सम्राट आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रत्येकाला मी अभिवादन करते. तसेच आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना माझं नम्र अभिवादन. आज समाजात प्रत्येक व्यक्तीला वाटतंय की माझं जीवन हे सुखमय असावं. प्रत्येक व्यक्ती हा आपलं जीवन सुखमय करण्यासाठी धडपडत असतो, परिश्रम करीत असतो. आणि असंच एक दिवस यश या मुलाला प्रश्न पडला की आपलं जीवन सुखमय कसं व्हावं. त्याला आपल्या समाजात जिकडे तिकडे, आपल्या जगात जिकडे तिकडे घृणास्पद असे कृत्य दिसत होते आणि म्हणून त्याला घृणा आली आणि त्याला वाटलं की समाजात जगात काहीच चांगलं नाही. आणि असंच एक दिवस भटकत असताना त्याला महात्मा गौतम बुद्ध हे आसनस्थ तपश्चर्या करीत असताना दिसले. तेव्हा त्यांना म्हटलं की आज मला समाजात सगळीकडे घृणास्पद असंच काही दिसत आहे, चांगलं काहीच दिसत नाही. तेव्हा महात्मा गौतम बुद्ध यांनी त्यांना 5 तत्व सांगितले की जर आचरणात आणली आपण तर त्यामुळे आपल्या जीवनात आपलं जीवन हे सुखमय होऊ शकेल. आणि हे 5 तत्व कोणती तर 1 अहिंसा. आपल्या जीवनात आपण कधीही हिंसा करू नये. दुसरी म्हणजे असत्य कथन न करणे, म्हणजे कधीही आपण जीवनात खोटं बोलू नये. त्यानंतर अचौर्य म्हणजे आपण जीवनात कधीही चोरी करू नये. चौथं म्हणजे इंद्रिय भोग विरक्ती, म्हणजे आपण आपल्या इंद्रियांवर कंट्रोल केला पाहिजे, ताबा ठेवला पाहिजे. आणि 5वं तत्व त्यांनी सांगितलं की मदिरा यासारख्या उत्तेजक पदार्थांचे सेवन आपण कधीही करू नये. अशा या 5 तत्वांचं आचरण जर आपण आपल्या आयुष्यात केलं तर आपलं जीवन हे सुखमय होईल असं गौतम बुद्ध यांनी हे 5 तत्व सांगितले. आणि हे 5 तत्व जर आपण आचरणात आणले तर नक्कीच आपलं जीवन सुखमय होईल. आणि याच 5 तत्वांना पंचशील असं म्हटलं जाते. आता 14 ऑक्टोबरला आपण धम्मप्रवर्तन दिन साजरा करतो आणि हा साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजेच याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्म हा स्वीकारला होता. आणि म्हणूनच या ऐतिहासिक घटनेच्या आठवणींमध्ये आपण हा दिवस साजरा केला जातो. पण 14 ऑक्टोबर हा फक्त धर्मांतरासाठीच हा दिवस आपण साजरा करत नाही, तर समता, बंधुता आणि न्याय या मूल्याचं प्रतीक म्हणूनही ते मानलं जातं. आणि म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. येणारा जो 14 ऑक्टोबरचा धम्मप्रवर्तन दिन आहे यासाठी आपण सर्व बांधवांना आणि भगिनींना शुभेच्छा. माझी मी 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद. तुम्ही मला इथे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सगळ्यात शेवटी श्री जीवनजी गायकवाड, अगदी 2 मिनिटात.
वंदन करतो आणि व्यासपीठाला नमन करतो आणि सगळ्यांना जय भीम करतो. आणि मला काही 2-2 मिनिटं दिलेली आहे आणि हे काही भाषण द्यायचं वेळ नाही आहे, कारण का हा कार्यक्रम अतिशय आयोजकांना इथं घडून आणला त्याबद्दल आयोजकाचं अभिनंदन करतो, मनापासून स्वागत करतो. परंतु काल जे घटना घडली संसद म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये, त्या प्रकरणाचा मी मनुवाद्याचा निषेध करतो आणि केंद्र सरकारचाही निषेध करतो. आणि सगळ्या अनुयायांना, सगळे जय भीम लोकांनी आणि त्याच्यात शेड्यूल कास्ट लोकांनी या जागोजागी त्यांचा निषेध व्हायला पाहिजे. कारण काय एवढा मोठा माणसाचा जर अपमान करत असेल तर सामान्य माणसाचं काय होत आहे हे सांगा. कारण का महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढ्या काही अॅट्रॉसिटीच्या केसेस झालेल्या आहे आतापर्यंत या 11 वर्षामध्ये एकही केस जिंकलेली नाही. ज्या माणसांनी केस टाकलेली आहे एकही केस त्या माणसाच्या बाजूला लागलेली नाही. मी सुद्धा गवाह आहो, कारण सगळे लोक त्याचे विकाऊ लोक आहेत ना, सगळे लोक मॅनेज झालेले आहे. म्हणून मी त्या मनुवाद्याचा निषेध करतो आणि हा कार्यक्रम चांगला घडला. आयोजकांचं मी पोलीस स्टेशन मध्ये नाही, म्युन्सिपाल्टीत नाही किंवा तहसील मध्ये नाही, सुप्रीम कोर्टामध्ये धरला आहे का आहे का नाही आहे. बहुत बहुत धन्यवाद तुमचा. जय भीम. सर्व नंतर होणार. त्यानंतर मी आमंत्रित करतो ज्यांना ऐकायला आपण सर्व आतुर आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय पूजनीय भंते शाक्यपुत्र राहुल यांना, की त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतनं आजच्या काटोलच्या सर्व नागरिकांना, उपासकांना, बौद्ध बांधवांना, आंबेडकरी अनुयांना मंत्रमुग्ध करूयात. सन्माननीय आदरणीय वंदनीय पूजनीय शाक्यपुत्र राहुल. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. उपस्थित सर्वांना मंगलकामना, सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वांना जय भीम. काटोल या शहरातील, ग्रामीण भागातील आणि संपूर्ण परिवारातील म्हणजे परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका भंते विनयचार्य यांच्या नेतृत्वात बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या साठी जो संपूर्ण भारतभर जे मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी जो लढा सुरू आहे तो आपण आपल्या या काटोल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण भंतेजीला समर्थन देण्यासाठी, भंतेजीला पाठिंबा देण्यासाठी तो उपस्थित आलात. 1 ते 5 ते 10 मिनिट, 5 ते 7 मिनिट बोलणार फक्त. भंतेजीला बोलायचं आहे आणि आपण उन्हात आहोत आणि विशेष म्हणजे रस्त्यावर आहोत. आपण सर्वांनी शांत बसावं. महिलांना, उपासिका थोडं शांत बसा. या स्टेजवर बऱ्याच 1-2 लोकांनी त्यांची समस्या मांडली की आपण इथं रस्त्यावर आणि खूप लोकांचं दुखणं आहे की आपण रस्त्यावर सभा का घेतली. 69 वर्ष झाले. 69 वर्षात आम्ही आमच्या मिटिंगा घेण्यासाठी, कार्यक्रम घेण्यासाठी, सभागृह बांधण्यासाठी आजही लायक नाही का. वाढदिवस करायला पैसा आहे, लग्न करायला पैसा आहे, घर बांधायला पैसा आहे, मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आम्ही पैसा खर्च करतो, पण समाजाचं स्वाभिमानी विचारधारेतून एखादी जागा, एखादं संस्कार केंद्र आमच्या या काटोल शहरामध्ये आजही उभं राहत नाही. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आजही आहे की आम्ही आजही विखुरलेलो आहोत. आजही आम्ही गटातटामध्ये, मनुवादी लोकांच्या पार्ट्यामध्ये, गटा ग्रुपमध्ये विखरलेलो आहोत. बऱ्याच लोकांची ही बुद्धगया मुक्ती एकच समस्या नाही आहे. महाबोधी, महाविहार मुक्त करणे ही 150 वर्षापासून, 130 वर्षापासूनची समस्या आहे. या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधान दिलं, त्या बाबासाहेबांना पहिला सत्याग्रह करावा लागतो पाण्यासाठी, म्हणजे पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाची व्यवस्था या देशातली बदलली आणि आम्हाला सर्व हक्क अधिकार दिले. बाबासाहेबांनी सर्व फुकट आम्हाला दिलं. पोटच्या 4 लेकरांचं बलिदान दिलं, माता रमाईचं बलिदान दिलं. बाबासाहेब स्वतःही गेले, पण फुकट भेटलेला समाज आजही संघटित व्हायला तयार नाही आहे. आजही तो कुठल्या तरी नगरपालिकेला, महानगरपालिकेला, कुठल्या तरी जागेला मागतो. आपण मागणारे लोक नाही आहोत, या देशाला देणारे लोक आहोत. मागणे वाले समाज में दलाल पैदा होते हैं और देने वाले समाज में लाल पैदा होते हैं. बाबासाहेबांनी आम्हाला एवढं योग्य बनवलं की फक्त तुम्ही शासन प्रशासनात जाण्याची घाई केली पाहिजे.
शासन प्रशासनात तुम्ही जात नाही, तुम्ही अधिकारी बनवले. आता एका व्यक्तीने खूप सुंदर गाणं म्हटलं की लय बडा आलं माझ्या दुबड्या पोरात. तुम्ही अधिकारी बनवले पण अधिकार देणारे नाही बनवले. अधिकारी हा अधिकार ज्याला देतो तो मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री बाबासाहेबांनी तुम्हाला तुमच्या मताच्या पेटीतून बनवायला सांगितलं होतं, तो तुम्ही बनवला नाही. म्हणून या देशामध्ये कालचं प्रकरण झालं, सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीशाच्या अंगावर चप्पल बूट फेकला. हे नवीन प्रकरण नाही आहे, हे कालचं प्रकरण नवीन नाही आहे. या देशाची व्यवस्था हजारो वर्षापासून बाबासाहेब म्हणतात दोन विचारधारेचा संघर्ष आहे, श्रमण आणि ब्राह्मण. एक श्रमण संस्कृती समता, बंधुता, न्याय, मैत्री, करुणा शिकवते आणि ब्राह्मण संस्कृती अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, जाती पोटजातीचं राजकारण करते. उपासक उपासिकांनो, आपण मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या तरी कार्यक्रमात एकत्र येतो. या देशाची व्यवस्था हजारो वर्षापूर्वी बुद्धांनी बदलली होती. श्रमण संस्कृतीच्या माध्यमातून 1250 वर्ष हा अखंड भारत बौद्धमय होता. सोन्याचा धूर निघणारा भारत जगामध्ये आदर्श होता. तो पुष्यमित्र शृंगाने बृहदत्ताची हत्या करून प्रतिक्रांती करून या देशात जाती व्यवस्था मजबूत केली. बाबासाहेबांनी ते प्रतिक्रांती संपवली, संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिले आणि अधिकार देत असताना या देशातला प्रत्येक माणसाला या देशाचा मालक बनण्याचा अधिकार दिला. आम्ही काय करतो? आम्ही 12 महिने मोर्चे काढतो, आंदोलन करतो. आमच्या शिक्षणाचा मुद्दा असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल, गल्लीचा मुद्दा असेल, शाळेचा मुद्दा असेल, आम्ही आंदोलन मोर्चे काढण्यासाठी एकत्र येतो. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आम्ही मनुवादी पार्ट्यामध्ये, पक्षामध्ये त्या नेत्याच्या साखरीकरणात राहतो आणि त्या नेत्यांना निवडून देतो आणि समस्या तयार झाली की परत रस्त्यावर येतो. कुठपर्यंत मनुवादी लोकांच्या मागे जायचं? तुम्ही या देशामध्ये कुठपर्यंत मनुवादी लोकांची चाकरी करायची? ज्यांच्या बापाने आमच्या बापाला पाणी पिण्याचा अधिकार नाकारला त्या लोकांना तुम्ही संसदमध्ये पाठवलं आणि त्यांना म्हणता की आम्हाला अधिकार द्या. कसं काय देतील ते अधिकार? ज्यांनी समस्या तयार केल्या ते समस्याचं निराकरण कसं करतील? शत्रूच्या व्यवस्थेमध्ये आपली व्यवस्था पाहणारे लोक व्यवस्था बदल करू शकत नाही, ते शत्रूची व्यवस्था मजबूत करत असतात. म्हणून जातीच्या मागे कुठल्या तरी मनोवादी पार्टीमध्ये जाऊन आम्ही आमच्या विचारधारेला विकलं आणि म्हणून आज आमची समस्या तयार झाली. या देशाची मूळ समस्या आज आरक्षणासाठी सर्व जातीचे धर्माचे लोक मागणी करत आहे. आरक्षण ही समस्या नाही आहे, या देशाची सर्वात मोठी समस्या आहे जात. आणि या जातीमुळे या देशाला सर्वात मोठी कीड लागली. 300 ब्राह्मणांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला जातीवरून. महात्मा फुलेला ब्राह्मणाच्या वरातीत हाकलून दिलं जातीवरून. शाहू महाराजांचा अपमान केला जातीवरून. बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर हाकलून दिलं जातीवरून. या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या अंगावर फेकली चप्पल ही जातीवरून. कारण जात या देशाचा घात करत आहे आणि जोपर्यंत जातीचा नायनाट होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित होणार नाही. वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या भारतात जात आहे, हे जात खऱ्या अर्थाने तुझ्या चळवळीचा घात आहे. मित्र जरी मित्राच्या घरी जात आहे पण जात ही त्याच्या आतल्या मनात आहे. म्हणून जातीचा अंत बुद्धाने केला. सुनील भंग्याला भिक्षू बनवलं, उपाली नाव्याला भिक्षू बनवलं. जातीचं राजकारण, जाती व्यवस्था बुद्धाने संपवल्या. बौद्धांचं पहिलं कर्तव्य आहे जाती समाप्त करणे. पण आम्ही एकूण 70 वर्ष झालं बौद्ध झालो. आम्ही विहार बांधले. आम्ही 14 एप्रिल मोठ्या प्रमाणात करतो, विजयादशमी मोठ्या प्रमाणात करतो, भीमा कोरेगाव मोठ्या प्रमाणात करतो. बौद्धांचे मोठे मोठे आंदोलन होतात. पण एकूण 70 वर्षामध्ये आम्ही बौद्ध झालो आणि बौद्ध लोकांनी पूर्वीच्या महार जातीतल्या थोर जातीला मजबूत केलं आणि त्या महार जातीला आजही रोटी व्यवहार, बेटी व्यवहार आणि मतदानामध्ये त्यांना शोधल्या जाते. उपासक उपासिकांनो, समस्या खूप मोठ्या आहेत. या देशामध्ये आता वर्गीकरणाचा, उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे. या देशामध्ये तुम्हाला शिक्षण सक्तीचं, मोफत आणि दर्जेदार असावं ते शिक्षण संपलेलं आहे. आणि म्हणून आम्ही रात्र नाही, दिवस नाही, तर आम्हाला 12ही महिने 24 घंटे सतर्क राहावं लागेल. एक कवी म्हणतात की जाग असावं हे भीमाचं पिल्लू, जाग असावं. पण भीमाच्या पिल्लाला आजकाल कुठेही झेंडा दिसला, निळा झेंडा, कुठेही त्यांना झेंडा दिसला तर कोणाच्याही मागं जाते. आणि म्हणून बघा, तुम्ही म्हणाल की भंतीजी हे धम्मपीठ आहे आणि याच्यावर बुद्धगया मुक्तीचा लढ्यावर बोला. बुद्धगया मुक्तीचा लढा हा काही भाषण दिल्याने सुटणार नाही आहे. संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर मोर्चे काढून सुटणार नाही आहे. तुमच्या शिक्षण आरक्षणाचा मुद्दा रस्त्यावरून सुटणार नाही आहे. बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला होता, त्या अधिकाराचं काय केलं आम्ही?
मी प्रत्येक वेळेस एक दोन उदाहरणं देतो, एक दोनच उदाहरण देऊन थांबतो. एका गावामध्ये एक लोहाराचं घर होतं आणि तो लोहार गावभर फिरत होता, गावातून कोळशी जमा करत होता आणि त्याच्या भट्टीत टाकून आग करत होता. त्या आगीत लोखंड टाकून त्या लोखंडाला गरम करून त्याचे अवजार तयार करत होता. त्या लोहाराला दिवसभर काम करून 2 टाइम खायला नाही, अंगाला चांगले कपडे नाही, राहायला व्यवस्थित घर नाही. त्याची दारिद्र्यता, त्याची गरिबी, त्याची प्रचंड मेहनत पाहून त्या रस्त्याने एक राजा चालला. त्या राजाचं लक्ष त्या लोहारावर गेलं आणि त्या राजाने त्याला बोलवलं की बाबा तू खूप गरीब आहे, खूप मेहनती आहे, कष्ट करतं, अत्यंत प्रचंड काम करतं. तुझी गरिबी, तुझी दारिद्र्यता ही नष्ट व्हावी, तू श्रीमंत बनावा, गाडी बंगला पैसा हे तुझ्या जवळ यावं म्हणून तुला एक भेट देतो. तो म्हणजे ठीक आहे महाराज. राजाने त्याला एक श्रीमंत होण्यासाठी भेट दिली होती आणि ती भेट होती, राजा म्हणते बाजूलाच म्हणते 10 एकर चंदनाच्या झाडाची माझी बाग आहे, मी तुला भेट दिली, तू श्रीमंत हो, बंगला गाडी पैसा नोकर चाकर तुला सर्व भेटून जातील. 5 वर्ष होते, राजा निघून जाते. 5 वर्षांनी राजाच्या नगरीतून जात असताना राजाला आठवते की या गावामध्ये एक गरीब लोहार होता, कष्ट करणारा, मेहनत करणारा, प्रचंड काम करणारा गरीब होता. त्याला श्रीमंत बनण्यासाठी एक 5 वर्षापूर्वी भेट दिली होती. आता तो श्रीमंत झाला असेल, गाडी बंगला पैसा असेल आणि म्हणतो राजा गावभर फिरते, त्याला गाडी बंगला कुठं दिसत नाही, तशीच झोपडी, तसंच गरिबी, तीच दारिद्र्यता. त्या गरीब अवस्थेमध्ये तो लोहार तसाच दिसते. 5 वर्षानंतर हा लोहार आजही गरीब आहे, दारिद्र्य आहे, अत्यंत त्याची हलाखीची परिस्थिती का अशी आहे. राजा त्याला विचारते की का रे बाबा, तुला श्रीमंत बनण्यासाठी 5 वर्षापूर्वी तुला मी भेट दिली होती, तू आजही गरीब आहे, काय केलं तू त्या चंदनाच्या 10 एकर झाडाच्या बागेचं. तू म्हणे महाराज मी रोज शेतात जायचो, झाडं कापायचो, ते झाडं वाळू द्यायचो, त्याला आग लावायचो, त्याचे कोळशे बनवायचो आणि माझ्या भट्टीत टाकून द्यायचो. राजा म्हणते 10 एकर चंदनाच्या झाडाचे कोळशे केले. हो म्हणे महाराज, बाजूला एक लाकूड आहे, हे लाकूड म्हणे मी आता आगीत टाकून त्याचे कोळशे बनवतो. राजा म्हणते हे लाकूड घे, चंदनाच्या मार्केटमध्ये घेऊन जा आणि त्याला विकून पैसे घेऊन ये. ते लाकूड उचलते, चंदनाच्या मार्केटमध्ये जाते, त्याचे त्याला लाखो रुपये भेटतात. तो डोक्याला हात लावते, हातभर लाकडाचे मला लाखो रुपये भेटले, मी 10 एकर चंदनाच्या झाडाचे कोळशे केले, ते जर विकले असते, योग्य वापर केला असता तर आज या गावचा सर्वात श्रीमंत मी असतो. त्याला पश्चाताप होते, सर्व संपल्यानंतर आणि तो मागणी करते की परत द्या. उपासक उपासिकांनो, तुमच्या आमच्या बापाने आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानातून डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, कमिशनर, मालक बनण्याची संधी संविधानातून दिली होती. आम्ही 70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये संविधानाला पूजत राहिलो, त्याचे कोळशे केले, ना आमच्यात अधिकारी बनले, ना आम्ही शासन प्रशासनात गेलो आणि आज परत आम्ही भिकारी झालो आणि आम्ही म्हणतो की आम्हाला काहीतरी द्या. कसे भेटेल तुम्हाला? 1000 वर्षापर्यंत या मातीत बुद्ध दबलेले होते. बुद्धाला वर काढण्यासाठी बाबासाहेबांचा जन्म झाला. आपण लोकांनी हे व्यवस्था, ही मनोवादी व्यवस्था, ही व्यवस्था समजून घेतली पाहिजे. उपासक उपासिकांनो, परत बाबासाहेब येतील नाही. बाबासाहेबांसारखे 4 लेकरं बलिदान करून समाजाला आपल्याला संघटित करून हक्काधिकार दिले. त्या हक्काधिकाराला सुरक्षित करण्यासाठी संघटित व्हा. आपण आज एकत्र आलो, 14 एप्रिलला एकत्र येतो, भीमा कोरेगावला एकत्र येतो. मला खूप आश्चर्य वाटते की आमचे लोक भीमा कोरेगावला 500 महाराजची अवलाद बनतात. एकाने 56 कापले म्हणतात, एकाने 56 कापले, त्या 500 महाराजचे अवलाद स्वतःला म्हणतात. पण त्यांनी का कापले? त्यांच्याजवळ मानसिक बळ होतं, त्यांच्या समोर अन्याय, अत्याचार, हजारो वर्षाचं शोषण होतं आणि त्यांच्यापुढे एकच उद्देश होता की आम्हाला ही व्यवस्था संपवायची आहे, आम्हाला ही गुलामगिरी संपवायची आहे. मग आम्ही मेलो तरी चालेल, पण आमच्या समाजाला ज्ञानातून, गुलामीतून बाहेर काढायची आहे. म्हणून 500 महाराजांनी समोर 28,000 आहे की 28 लाख आहे हा विचार नाही केला. ते युद्ध होतं तलवारीचं आणि म्हणून 500 महाराजांनी 28,000 पेशव्यांना कापलं. हा गर्व आम्ही सांगतो. जेव्हा निवडणुका येतात आणि 500 महाराजांची, बाबासाहेबांची कोट्यवधी असलेली अवलाद एका पेशव्याला मुख्यमंत्री पदावर बसवताना पाहते, तेव्हा बाबासाहेबांची आणि 500 महाराजांची अवलाद कुठे जाते? या राज्यावर कोण राज्य करत आहे? तर 500 महाराजांच्या उद्ध्वस्त केलेल्या पेशवाईमधून एक पेशवा मुख्यमंत्री म्हणून इथं राज्य करते. तुमचे एक अधिकार संपवून टाकते. 59 जातीचं वर्गीकरण करून समाजात समस्या निर्माण करते. आम्ही आमच्या संघटना, आमचे गट, आमचे विहार, आमचं नेतृत्व याच्यातच गुरफटलेला. एखादा कार्यक्रम असू द्या, लोक म्हणतात माझं नाव नाही, मी येत नाही. अरे माझ्या संघटनेचं नाव मी येत नाही, मला बोलवा, माझ्या संघटनेचं नाव टाका. किती दिवस संघटना करणार? वामनदादा कर्डक म्हणतात नेते 1000 झाले, संघटना 1000 झाल्या, कोण म्हणावे आपले चेहरे 1000 झाले. तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे? आणि भीमा तुझ्या मताची माणसं मेलीत का रे? बाबासाहेबांच्या विचारासारखे लोक तयार करा. बाबासाहेबांच्या विचारधारेला वाचवण्यासाठी, हक्काधिकारासाठी काम करा. आपला टाइम हा अत्यंत कमी आहे. तुम्ही उन्हात बसलात, रॅली काढली, पण
समाजाच्या समस्या सुटतात. आम्ही बाबासाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे. मिलिंद कॉलेजची बांधणी चालू असताना बापू पट्टेराव तमासगीर बाबासाहेबांजवळ गेला, फिल्म स्टार दिलीप कुमार बाबासाहेबांजवळ गेला की साहेब आम्ही पैसे देतो कॉलेज बांधायला. बाबासाहेब म्हणतात ज्या लोकांचं चारित्र्य व्यवस्थित नाही त्यांचा पैसा घेऊन मी माझ्या समाजाचं कॉलेज उभं करणार नाही. हा समाज एवढा बलशाली झाला, एवढा मोठा प्रचंड झाला, एवढे सुंदर घर आहेत लोकांचे, पण 2000 बसण्यासाठी 2000 लोकांना उभं राहण्यासाठी एक अभ्यासिका, एक चांगलं संस्कार केंद्र आणि या समाजाला एकत्र करण्यासाठी एक जागा आपण विकत घेतली पाहिजे. आपल्या पैशातून आपली चळवळ मोठी झाली पाहिजे. नाहीतर चळवळ आमची आहे, पैसा मनुवाद्याचा आहे. अशा चळवळीला मनुवादी कधीही विकत घेत राहतात. म्हणून आपण आपल्या मताचा अधिकार हा योग्य ठिकाणी गाजवला पाहिजे. बोलायचं खूप काही आहे. भंतेजीला बोलायचं आहे. कालचं प्रवचन आमचं पुण्याला होता, आवाज बंद झाला. भंतेजी परत बोलतील. माझा एकच अपेक्षा आहे की बाबासाहेबाला अगरबत्ती मेणबत्ती लावून पूजापाठ करून आणि जय जयकार करून बाबासाहेब परत येणार नाही. बाबासाहेबाचा एक नंबरचा शत्रू जर कोणी असेल जो बाबासाहेबाच्या पायाजवळ बसून फक्त फुलं टाकतो मेणबत्ती लावतो, तिथे नाही. आम्हाला क्रांती करावं लागेल आणि क्रांती करण्यासाठी स्वतःला रस्त्यावर उतरावं लागेल. फक्त कोरडी चिंता करून होणार नाही की आंदोलन करायचं आहे, फोटो काढायचा विनयचार्या भंतेजी सोबत स्टेटसला ठेवायचा आहे, तसं नाही आहे. भंते 3 महिने जेलमध्ये राहिले. आम्हाला एक जरी शिवी दिली तर आम्ही घराच्या बाहेर निघत नाही. आरोप प्रत्यारोप सहन करावं लागतात. दगडाला जोपर्यंत छन्नी हातोड्याचे घाव लागत नाही तोपर्यंत सुंदर मूर्ती येत नाही. चळवळीला त्याग बलिदानाची गरज असते. आम्ही आमचा टाइम देऊ शकत नाही. चळवळ मागते त्याग बलिदान, ते आहे का तुमच्या ठाई? कणखर निष्ठा विचाराप्रती, ते पण आपणास जमत नाही. मग कशाला कोरडी चिंता? जमत तेव्हा आपल्यात काही परिवर्तन म्हणजे फक्त बाजारचा भाजीपाला नाही. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. भंते विनयचार्य यांना ऐकायचं आहे. मलाही बोलायचं होतं, परंतु भंतेजीचं बोलणं झाल्यावर परत नागपूरला जायचं आहे. आपल्या लोकांमध्ये जर इच्छाशक्ती असेल, मी पैठणला राहतो आहे, विदर्भातलाच, आम्ही त्या परिसरामध्ये 1 एकर जागेवर खूप मोठं संस्कार केंद्र समाजाच्या पैशातून उभं केलं. बाजूला नगर जिल्हा आपले लोक 99% ख्रिश्चन बनलेले आहे. आपले लोक विठ्ठू बाबाचे, बाजूला गुणवंत बाबाचे, सर्वच बाबाचे भक्त होत आहेत. पण बाबासाहेबांच्या मार्गाने जायला कोणी तयारच नाही. लोक म्हणतात भंतेजी टीका करू नका. तुकाराम महाराज म्हणतात सत्य सांगा लोका जरी कडू वाटे. आम्ही सत्य स्वीकारलं पाहिजे. बरं आणि खरं बोलण्यातला फरक समजलं पाहिजे आणि आम्हाला चीड आली पाहिजे. वामनदादा कर्डक म्हणतात मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा माझ्या त्याला भीम मीच केला गुन्हा. माझ्या बाबासाहेब नाही, फक्त आरक्षणापुरते, एससी जागेवर उभं राहण्यापुरते, स्कॉलरशिप पुरते, एवढ्याच पुरते बाबासाहेब येतात. अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलणारा हा आंबेडकरवादी असतो आणि म्हणून अन्याय अत्याचार चालू असताना शांत बसला तर येणारी पिढी गुलाम होईल आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रतिकार केला आणि वेळ प्रसंगी मरण आलं तरी चालेल, तुमच्या मरणाचा बदला येणारी तुमची पिढी घेईल. म्हणून उपासक उपासिकांनो, अन्याय अत्याचाराच्या विरोधात थंड राहून शंड झाल्यापेक्षा बंड करून गुंड झालेले बरे आणि छक्के होऊन जगल्यापेक्षा पक्के होऊन जगलेले बरे. एवढंच बोलतो आम्ही. खूप खूप धन्यवाद. मी आधीच सांगितलं होतं की बंद आपल्या पुढे ठेवणार आहेत. ते आपल्याला किती पटतात आणि किती आपण ते उद्यापासून रुजवतात हे आपल्यावर आहेत. भंतेजींनी जे खंत बोलून दाखवली ते तमाम नागरिकांना पण वाटलं असेल की काटोळात काहीतरी झालं पाहिजे. पण अगदी 50% लोकांना माहिती असेल की हे सर्व गोष्टी आम्ही काटोलमध्ये करून घेतलेल्या आहेत. काटोलमध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले नावाची अभ्यासिका आपली स्वतंत्र अभ्यासिका आहे. माहिती आहे सर्वांना? ज्याला माहित नसेल त्यांना आज सांगतो. विहार तिथे अभ्यासिका हा आपला संकल्प आहे. जिथे जिथे विहार आहे तिथे तिथे आपण अभ्यासिका करणार. 4 वर्ष आधी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा औचित्य साधून 3 जानेवारी 2021ला काटोलमध्ये आपण विहार तिथे अभ्यासिका उपक्रम सुरू केला आणि काटोलमध्ये म्हणजे काटोल विधानसभेमध्ये पहिली अभ्यासिका सुरू केली. अगदी तुम्हाला सांगतो गर्वाने की काटोलमध्ये आपल्या राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेने जितके निकाल दिलेत, म्हणजे जितके मुलं अधिकारी बनवलेत, काटोलमधल्या एकाही अभ्यासिकेने तितके मुलं अधिकारी बनवले नाहीये. आपला आकडा 31 आहे, 31. आणि तुम्ही काटोलमध्ये चेक करून बघा, कोणाचा 12, कोणाचा 13, कोणाचा 15 असेल. सर्वात जास्त अभ्यासिकेमध्ये नोकरदार म्हणून आपल्या वर्गात प्रस्थापित झाला असेल तर तो काटोलच्या राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा. ही अभ्यासिका निःशुल्क चालते. पे बॅक टू सोसायटी अंतर्गत आपण विद्यार्थ्याकडनं मेंटेनन्सच्या नावाखाली ₹1,000 सुद्धा घेत नाही. सर्व पैसे आपण आपल्या खिशातून देतो. त्यात एक 50 लोकांची टीम आहे जी आपल्या मेहनतीच्या खर्चातनं ₹500, ₹200, ₹300 किंवा त्यांच्या मुलाचे वाढदिवस असेल, घरी मंगल कार्य असेल, तो खर्च बाजूला साधून त्या अभ्यासिकेला दान देतात आणि त्या दानातनं ती अभ्यासिका चालते. आणि म्हणून त्या अभ्यासिकेला हे गवगवीत यश आलेलं आहे, कारण आपली नियत चांगली आहे.
दुसरा विषय की जागा असली पाहिजे का? हो, जागा असली पाहिजे. काटोलमध्ये बाजारपेठेच्या किमतीनुसार आपण 11,400 स्क्वेअर फीट जागा हार्ट ऑफ द सिटी मध्ये घेतलेली आहे. किती? 11,400 स्क्वेअर फीट जागा. आज तिची किंमत जवळजवळ 2 करोड असेल. तिची 2 करोड किंमत आहे आणि ते पूर्ण जागा आपल्या मेहनतीच्या पैशाने आपण उभी केलेली आहे. त्यात पण काही ठराविकच लोक आहेत. टाळ्या वाजवणार नाही. 11,400 स्क्वेअर फीटची जागा काटोलच्या हार्ट ऑफ द सिटी मध्ये आपण विकत घेतलेली आहे आणि आपल्याच पैशातलं तिथे भविष्यात आपण कन्व्हेन्शन सेंटर उभं करणार आहे. त्याचा आराखडा ऑलरेडी ब्ल्यूप्रिंट तयार झालेली आहे. शेवटच्या कोपऱ्यापर्यंत ही गोष्ट माहिती नसेल, पण आज या मंचकाच्या माध्यमातून आणि बंतीजींनी सांगितलं की तुम्ही असं काही केलं पाहिजे, तर आपण ऑलरेडी ह्या करून ठेवलेलं आहे. त्याचा पुढचं पाऊल आपल्या सर्वांना टाकायचं आहे. तिसरा विषय, स्वतःचं असं अधिष्ठान पाहिजे की तिथे मोठ्या कार्यक्रम करता आले पाहिजे. आपण मला वाटते 7-8 वर्षापूर्वी काटोलच्या डोंगर भागाच्या जवळ कुठेतरी 4 एकर जागा विकत घेतलेली आहे, बरोबर? ती पण आपल्याच मेहनतीचा पैशाने आहे. म्हणजे काटोलमध्ये जे अपेक्षित होतं अनुयायांना किंवा बौद्धांना किंवा इतर आंबेडकरी समाजाला, त्या सर्व गोष्टी आपण करून ठेवलेल्या आहेत. पण त्या कुठेतरी मध्यंतरी थांबलेल्या आहेत. का थांबलेल्या आहेत? कारण की त्या पूर्णत्वास न्यायला आपल्याला प्रत्येकाची गरज लागते, प्रत्येकाचा पैसा लागतो. म्हणून उद्यापासून हा संकल्प आपण ते करूयात की ते अर्धवट थांबलेलं काम आहेत आमच्या हातनं, ते काम पूर्णत्वास न्यायची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली तर भविष्यात आपण हा कार्यक्रम आपल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये करू, असं मी पूज्यनीय बंतीजींना इथे आश्वासित करतो. त्यानंतर बंतीजींच्या या आंदोलनाच्या वतीने आपल्या सर्वांकडे धम्मदान पेटी फिरत आहे. त्या धम्मदान पेटीमध्ये आपल्याला या आंदोलनासाठी जे काही यथाशक्तीने पैसे टाकायचे असेल, धम्मदान द्यायचे असेल, तर त्या धम्मपेटीमध्ये द्यायचं. मी समता सैनिक दलाच्या कुठल्या पण एका सैनिकांना विनंती करतो की त्यांनी ती दान पेटी आपण संपूर्ण आपल्या परिसरामध्ये फिरवावी. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषणासाठी मी आमंत्रित करतो, ज्यांची आतुरतेने आपण सर्व वाट बघत आहे, सन्माननीय वंदनीय भंते विनाचार्य. महाकारुणिक सम्यक संबुद्ध परम पूज्य बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी, प्रियदर्शी सम्राट अशोक, भारत भूमि पे जन्मे सभी संत महापुरुषों को कोटि कोटि नमन वंदन करते हुए और आप सभी श्रद्धावान उपासक उपासिकाएं, आयोजक बंधु और सभी कोटल काटोल शहर के धर्मोपासक उपासिकाएं, जिन्होंने इस पावन धरती पर महाबोधि महाविहार मुक्ति के लिए ये जनसंवाद यात्रा और सभा का आयोजन किया, और सभी श्रद्धावान उपासकों को बहुत बहुत साधुवाद. जय भीम, नमो बुद्धाय. आप अपने शहर में महाबोधि महाविहार मुक्ति के लिए आपने जो अथक प्रयास किया, ये छोटा प्रयास एक बड़े आंदोलन की आहट है. ये शुरुआत है कि इसी तरह छोटे छोटे शहरों से, बड़े बड़े शहरों से होते हुए संपूर्ण भारत का एक बड़ा आंदोलन बनने जा रहा है, जिसके कारण 134 साल से जो लड़ाई बहुत समाज लड़ रहा है, उस लड़ाई को जीतने का वक्त आने वाला है. और वक्त क्यों आने वाला है कि लूटी संस्कृति हमारी दासहीन बनाया था, कि लूटी संस्कृति हमारी दासहीन बनाया था. बहू बेटी और बच्चों को घर के बाहर जलाया था.
आंखों से टपके आंसू, कोई फरियाद सुन ना पाया था, होता रहा शोषण हमारा, कोई अल्लाह ईश्वर देवी देवता भगवान ना आया था। अरे लिया जन्म भीम ने, जगत में पढ़ लिख कर अनूठा ज्ञान पाया था, तोड़ मनवादी जंजीरों को, इस देश के शोषित पीड़ित समाज को आजाद कराया था। बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें आजाद कराया और आजादी के बाद से आज तक हम केवल इस तलाश में लगे हुए हैं कि हम भारत के लोगों का पूरे विश्व में स्थापित करने के लिए हम 134 साल से संघर्ष कर रहे हैं। 134 साल से संघर्ष किया जा रहा है। पूरे विश्व में ना तो मुसलमानों की मस्जिद पे आज तक किसी दूसरे गैर मुसलमानों का प्रबंधन हुआ, ना ईसाइयों के चर्च गिरजाघरों पे गैर ईसाइयों का प्रबंधन हुआ, और ना ही भारत के हिंदू मंदिरों पर किसी गैर हिंदुओं का कब्जा हुआ, ना सिख गुरुद्वारों पे किसी गैर सिखों का कब्जा है। तो आप सोचिए, भारत के बौद्धों, आप लोग सोचो कि गैर हिंदुओं के मंदिरों पर गैर हिंदुओं का कब्जा नहीं, ईसाइयों के चर्चों पे गैर ईसाइयों का कब्जा नहीं, मुस्लिम मस्जिदों पर गैर मुसलमानों का कब्जा नहीं, सिखों के गुरुद्वारों पे गैर सिखों का कब्जा नहीं, तो फिर बौद्धों के महाबोधि महाविहार पे गैर बौद्धों यानी हिंदुओं का कब्जा क्यों? ये कब्जा ये आज से 76 साल पहले सरकार की मिली भगत से 6 जुलाई 1949 में बीटी एक्ट नाम का कानून बनाया गया, और उस कानून के तहत 4 बौद्ध और 4 हिंदुओं को उस कमेटी में सदस्य बनाया गया। आप सोचिए, पूरे देश में हिंदुओं के जितने भी मंदिर हैं, उन किसी मंदिरों पे गैर हिंदुओं का कोई हिस्सा नहीं है। कमेटी में 4 जोड़िए, 3 नहीं, 2 नहीं, 1 नहीं। अगर 11 लोगों की कमेटी है तो 11 के 11 हिंदू, 9 लोगों की कमेटी है तो 9 के 9 हिंदू, 7 लोगों की कमेटी है तो 7 के 7 हिंदू, 5 लोगों की कमेटी है तो 5 के 5 हिंदू। भारत में ऐसा कोई हिंदू मंदिर नहीं होगा जिसमें गैर हिंदुओं को इन्होंने अपनी कमेटी में रखा हो। तो ये सवाल देश के तमाम उन हिंदुओं से बौद्धों को पूछना चाहिए कि जब भारत के किसी मंदिर पे, ना राम मंदिर पे, ना तिरुपति बालाजी मंदिर पे, ना शिरडी साईं के मंदिर पे, ना जगन्नाथ के मंदिर पे, ना बद्रीनाथ के मंदिर पे, ना केदारनाथ के मंदिर पे, जब किसी मंदिर में भी गैर हिंदुओं का हिस्सा नहीं है, तो महाबोधि महाविहार बोध गया के महाबोधि महाविहार में गैर बौद्ध हिंदुओं का ये हिस्सा क्यों है? क्या ये बौद्धों के साथ अन्याय नहीं है? क्या ये भारत के भोले भाले बौद्धों के साथ अन्याय नहीं है? और ये अन्याय आज से 76 साल पहले, जब भारत में बौद्धों की संख्या नहीं थी, आज भारत में बौद्धों की संख्या लाखों करोड़ों में है। पर 1949 में जब बाबा साहब अम्बेडकर जी ने धर्म की दीक्षा भी नहीं ली थी, क्योंकि भारत में शेड्यूल कास्ट, महाराष्ट्र का महार, यूपी का चमार जाटो बुद्धिस्ट का बना। जब बाबा साहब अम्बेडकर जी ने दीक्षा ली तो दीक्षा 14 अक्टूबर 1956 में हुई और कानून 6 जुलाई 1949 को बना। तो 1949 में भारत में बौद्ध नहीं थे, तो ये फायदा उठाकर पंडित पुरोहितों ने सरकार के साथ मिलकर, उनको डर था कि कहीं बाबा साहब अम्बेडकर जो लाखों करोड़ों बौद्ध बनने वाले लोग हैं,
उनको कहीं अपना मूल इतिहास पता ना चल जाए, इसलिए उन्होंने जबरन महाबोधि महाविहार पे कब्जा किया। कैसे पता ना चल जाए कि 13 अक्टूबर 1935 को येवला की सभा में बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी ने कहा था कि मैं हिंदू धर्म में पैदा हुआ, ये मेरे बस की बात नहीं थी, पर मैं इस धर्म में रह के मरूंगा नहीं, ये मेरे बस की बात है। ये बाबा साहब अम्बेडकर जी ने कहा। और तभी से लेके पंडित पुरोहितों के पेट में दर्द होने लगा। अरे बाबा साहब अम्बेडकर, अभी तो देश आजाद भी नहीं हुआ, देश में संविधान लागू भी नहीं हुआ, और इतनी हिम्मत, उतनी ताकत और शक्ति से ब्राह्मणों के धर्म को ललकार रहे हैं, अपने सोए हुए समाज को जगा रहे हैं कि जाग उठो शोषितों पीड़ितों, ये धर्म तुम्हारा नहीं, जिस धर्म ने तुम्हें अछूत, असमानता, अस्पष्टता जैसे जीवन को जीने में मजबूर कर दिया, त्याग दो इस नरक के जीवन को और चलो मेरे साथ श्रेष्ठ जीवन की ओर। और उसी के 21 साल के बाद बाबा साहब अम्बेडकर जी ने दीक्षा भूमि नागपुर में 7 लाख लोगों से ज्यादा संख्या के साथ बौद्ध धर्म की दीक्षा ली। 14 अक्टूबर 1956 से पहले ना तो पूरे विश्व में किसी ने, ना तो कोई पैगंबर ने, ना किसी प्रॉफिट ने, ना किसी देवी देवता ने, ना किसी आलिम ने दुनिया में इतनी बड़ी धर्म दीक्षा ली, और ना ही 1956 के बाद आज तक विश्व में इतनी बड़ी दीक्षा किसी ने ली। ये इतिहास केवल अगर पूरी दुनिया में किसी के नाम लिखा गया तो बाबा साहब अम्बेडकर जी के नाम दीक्षा भूमि नागपुर में लिखा गया। तो आप सोचिए, जहां एक ही दिन में लाखों लोग धर्म परिवर्तित कर गए, बाबा साहब अम्बेडकर साल 2 साल जीवित रह जाते तो ये पूरा भारत गोद में हो जाता और अपना खोया हुआ इतिहास, अपनी अस्मिता, अपनी अस्तित्व को पहचान जान लेता और भारत फिर से विश्व गुरु हो जाता अगर बाबा साहब अम्बेडकर कुछ और साल जी जाते। ये बाबा साहब अम्बेडकर जी का वो अधूरा सपना कि मैंने आपको धर्म की दीक्षा दी है, हे मेरे बच्चों, आपको इस धर्म के अस्तित्व की पहचान को बुलंद करना होगा, बौद्ध धर्म के इस अस्तित्व को पूरे संसार के सामने लाना होगा और आपको कहना होगा कि हे बाबा साहब अम्बेडकर, आपने हमें धर्म की दीक्षा दी, हमारा मान बढ़ाया है। हे बाबा साहब अम्बेडकर, आपने हमें धर्म की दीक्षा दी, हमारा मान बढ़ाया है। ये आपके बच्चे महाबोधि महाविहार मुक्त करके आपका सम्मान बढ़ाने का काम करेंगे। तो आज आपकी इस धरती पे महाबोधि महाविहार मुक्ति के लिए, बौद्धों की अस्मिता और अस्तित्व की लड़ाई के लिए, वो धरती जिस धरती पे सिद्धार्थ गौतम बुद्ध बने, वो धरती जिस धरती को 2300 वर्ष पूर्व सम्राट अशोक ने महाबोधि महाविहार की नींव रख के संसार को यह संदेश दिया कि ये धरती शांति, करुणा और मैत्री का प्रतीक है, ये धरती सिद्धार्थ गौतम के संबुद्ध बनने की साक्षी है, ये धरती पावन पवित्र जिस धरती से प्रेरणा लेकर पूरे संसार में प्रगति हुई है, इस धरती को मुक्त कराना भारत के बौद्धों का लक्ष्य होना चाहिए। और आज भारत के बौद्धों को एकजुट होता हुआ देख मैं कह रहा हूं कि यहाँ के पंडित पुरोहितों के पेट में दर्द होने लगा है कि पहली बार भारत के बौद्ध, जब पहली बार महाबोधि महाविहार का आंदोलन चला तो अनागर एक धमपाल को यहाँ के पंडित पुरोहितों ने कहा कि श्रीलंका से आए हैं, ये श्रीलंका वालों का आंदोलन है। जब दूसरे टप्पे का आंदोलन चला तो यहाँ के पंडित पुरोहितों ने कहा ये बदन सुरेश ससाई जापान का आंदोलन है। पर इस बार उनके मुंह पे टेप चिपक गई है, वो कह नहीं पा रहे क्योंकि इस बार का आंदोलन भारत के बुद्धिस्ट अम्बेडकर वादियों का आंदोलन है। तो इस बार ये आंदोलन तीसरे टप्पे का अपनी जीत की ओर आगे बढ़ रहा है। 12 फरवरी 2025 से बोध गया में धरना शुरू हुआ और बुद्ध पूर्णिमा तक ये आंदोलन चलता रहा। शासन प्रशासन के षड्यंत्र से, चाल से उन्होंने बुद्ध पूर्णिमा के अगले दिन झूठे मुकदमे लगा के जेल भेजा। ये सोचा कि ये डरे नहीं, ये टिके नहीं तो इनको झूठे मुकदमे में फंसाया जाए, झूठे मुकदमे में फंसा के जेल भेजा। ये सोचा होगा कि हौसले टूट जाएंगे, ये तीसरी बार का आंदोलन भी खत्म हो जाएगा, रुक जाएगा।
और उनको क्या मालूम था कि ये आंदोलन अकेले एक व्यक्ति का नहीं बल्कि भारत के लाखों करोड़ों पुत्रों की आस्था विश्वास का आंदोलन है। ये टूटने वाला नहीं, बिखरने वाला नहीं, रुकने वाला नहीं। जब तक महाबोधि महाविहार मुक्त हो जाए ये कभी शांति से बैठने वाला नहीं। और जेल से निकलने के बाद यही हुआ कि दीक्षा भूमि नागपुर से संकल्प लिया गया कि संपूर्ण भारत के बौद्धों को जागरूक एकजुट करके, संपूर्ण भारत के बौद्धों को जागरूक एकजुट करके आने वाली 12 फरवरी 2026 को संपूर्ण भारत के बौद्ध लाखों की संख्या में दिल्ली का चक्का जाम करेंगे, मोदी की नींद हराम करेंगे और महाबोधि महाविहार मुक्त करेंगे। तो आप श्रद्धावान उपासक उपासिकाओं, आप भी अपने शहर से ये संकल्प ले कि आने वाली पीढ़ी आपकी सर उठा के ये कह सके कि मैं उस परिवार से ताल्लुक रखता हूं जिन्होंने महाबोधि महाविहार मुक्ति के आंदोलन में साथ दिया था, दिल्ली जाम की थी महाबोधि महाविहार। कम से कम आप ये कर दिखाए। और जब ये आंदोलन सफल हो जाएगा, मैं कहता हूं कि लड़ाइयां ऐसी होती है, लोग घरों की लड़ाई लड़ते हैं, भाई से भाई लड़ता है, परिवार से परिवार लड़ता है, मोहल्ले से मोहल्ले लड़ते हैं, गांव से गांव लड़ते हैं, कॉलोनी से कॉलोनी लड़ती है, शहर से शहर लड़ते हैं, पर उनके अंजाम केवल जेल होते हैं। जेल ही तो जाओगे ऐसी लड़ाई लड़के। अगर भाई से झगड़ा करोगे जेल जाओगे, परिवार से झगड़ा करोगे तो जेल जाओगे, शहर से लड़ाई लड़ोगे तो जेल जाओगे, पड़ोसियों से लड़ाई लड़ोगे तो जेल जाओगे, और महाबोधि महाविहार की लड़ाई लड़ोगे तो आते हुए सम्मान में, समाज में सम्मान और सत्कार पाओगे। तो महाबोधि महाविहार मुक्ति की लड़ाई सम्मान और सत्कार पाने की है, तो लड़ाई ये लड़ो जिससे महाबोधि महाविहार मुक्त हो जाए। तो मैं आपसे बहुत कम ही शब्दों में इतनी ही गुजारिश करूंगा काटोल शहर के सभी श्रद्धावान गांव से कि हम बौद्ध हैं, हमारी पहचान महाबोधि महाविहार है, और जब तक महाबोधि महाविहार मुक्त नहीं हो जाएगा तो हम भारत के बौद्धों की कोई पहचान नहीं है। अरे मुसलमान आज सीना तान के कह सकते हैं कि वो मुसलमान हैं क्योंकि मक्का मदीना उनके पास है। ईसाई कह सकते हैं कि वो ईसाई है, तो यरूशलेम वेटिकन सिटी का चर्च उनके पास है। सिख कह सकते हैं वो सिख है क्योंकि गुरु नानक गुरुद्वारा उनके पास है। भारत के हिंदू कह सकते हैं वो हिंदू है कि उनके पास उनके हिंदू मंदिर है। पर हम भारत के बौद्ध, विश्व के बौद्ध कैसे कहे कि हम पक्के सच्चे बहादुर लीडर बौद्ध है, क्योंकि हमारे पास तो हमारा महाबोधि महाविहार ही नहीं है। तो आप ये कह सके संसार को कि हम भी बौद्ध है, सच्चे हैं, पक्के हैं, लीडर है, ये कहने के लिए आपको महाबोधि महाविहार मुक्त कराना होगा, तब जाके हम भी कह सकते हैं कि महाबोधि महाविहार हमारे पास है। ये सपना 6 पीढ़ियां आंदोलन करते हुए चली गई, ये 7वीं पीढ़ी का आंदोलन है, और ये 7वीं पीढ़ी का आंदोलन आप लोगों के कंधों पे, आपके जिम्मेदारी में है। और आप अपने जीवन को महान मान के चलो कि कम से कम ये आंदोलन का जिम्मा आप लोगों को मिला है। इतना महान कार्य करने के लिए आपको चुना गया है। भले ही आपका जन्म बुद्ध काल में ना हुआ हो, आपने बुद्ध को देखा ना हो, बुद्ध के उपदेश सुने ना हो, ये अफसोस, ये कमी है आपके जीवन में। और आप अपने जीवन को धन्य मानो कि जिस धरती पे सिद्धार्थ गौतम बुद्ध को ज्ञान प्राप्त हुआ, उसी महाबोधि महाविहार को मुक्त कराने का जिम्मा भी आप ही को तो मिला है। इससे बड़ा और सौभाग्य आपका क्या हो सकता है कि आपको महाबोधि महाविहार मुक्त कराने का जिम्मा मिल गया, और आप महान हो जाओगे जिस दिन महाबोधि महाविहार मुक्त आपके द्वारा हो जाएगा। तो आप मुक्त कराना चाहोगे? मुक्त कराना चाहोगे? घर बैठ के कहाँ जाओगे? दिल्ली जाकर दिल्ली जाम करोगे, मोदी की नींद हराम करोगे, और मोदी नीतीश की नींद हराम करेगा, और नीतीश पंडों की नींद हराम करेगा। और जब पंडों की नींद हराम हो जाएगी तो महाबोधि महाविहार मुक्त हो जाएगा, पीटीएफ रद्द हो जाएगा। तो आप काटोल शहर के लोग बड़ी से बड़ी संख्या में अपनी पूरी सामर्थ्य शक्ति से, तन मन धन से, अपनी मेहनत की एक एक पाई को जोड़कर महाबोधि महाविहार मुक्ति के लिए प्रयास करें। ये बौद्धों के लिए सबसे बड़ी चुनौती है। पूरे भारत में बौद्धों के लिए इससे बड़ा कोई आंदोलन नहीं है, इससे बड़ी भारत की कोई शक्ति नहीं है। आप सोचिए, हमने अगर जीते जी
मरने से पहले महाबोधि महाविहार मुक्त करा लिया तो आप सोचिए आपका जीवन धन्य और महान हो जाएगा कि आप एक मुक्त महाबोधि महाविहार के दर्शन कर पाओगे, कह पाओगे हमने अपने रहते रहे पंडित पुरोहितों को महाबोधि महाविहार से बाहर निकाल दिया। ये हमारा जीवन का लक्ष्य पूरा हो जाएगा। तो आपसे यही गुजारिश, यही विनती है कि हम बाबा साहब अम्बेडकर जी के बच्चे, तथागत बुद्ध के धम्म को मानने वाले, इस बार का ये आंदोलन जो 134 साल से लड़ा जा रहा है, अब ये आंदोलन लड़ा नहीं जाएगा बल्कि ये लड़ा गया है 134 साल तक। अब ये आंदोलन जीता जाएगा और दिल्ली में इतिहास लिखा जाएगा महाबोधि महाविहार मुक्ति का। तो आप सभी लोग दिल्ली चलने के लिए तैयार हो? तैयार हो तो जाओगे सभी दिल्ली? तो ठीक है, अगर आप दिल्ली चले गए तो पंडित पुरोहित महाबोधि महाविहार से बाहर चले जाएंगे, ये तो पक्की गारंटी है। आपको दिल्ली जाना है, उनको बोध गया से बाहर जाना है। तो आप अभी से तैयारी शुरू कर दे। यहाँ की कमेटी, यहाँ के आयोजक बंधु जिन्होंने इस कार्यक्रम को आयोजित किया, वो आज इसे लिस्ट बनाना शुरू कर दे, तैयारियां शुरू कर दे कि दिल्ली में काटोल शहर के लोगों की बड़ी से बड़ी संख्या दिखनी चाहिए और महाबोधि महाविहार मुक्त होना चाहिए। आपका बहुत बहुत आभार, धन्यवाद, साधुवाद। स्वास्थ्य ठीक नहीं है, कहीं मुझे लगता है विजयदशमी से 5-6 दिन हो गए, तब से लगातार बुखार है। दवा खा के मैं रोज आप लोगों के बीच में जा रहा हूँ, किस किस तरह से ये शरीर साथ दे रहा है। भी तो हिम्मत है कि जब तक हम महाबोधि महाविहार मुक्त नहीं हो कर लेंगे तब तक चैन से बैठने वाले नहीं है। तो आपके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़े हैं जब तक महाबोधि महाविहार मुक्त हो ना जाए। नमो बुद्धाय, जय भीम। वंदनीय भंतेजींनी महाबोधि महाविहार मुक्त प्लीज कुठे जाऊ नका, कारण की आपण बोलण्याची पण व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर आभार प्रदर्शन होईल, सामूहिक राष्ट्रगान होईल आणि त्यानंतर एकदा साहेबांना एक निवेदन द्यायचं आहे आणि सर्व बाहेरगावच्या लोकांसाठी आपण भोजन व्यवस्था देखील केली आहे। तर शेवटचे 5 मिनिटं तुमचे घेतोय, इतके सांगणार आहे। हम भी यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या सगळ्यात शेवट आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो प्राध्यापक रमेश शेवले सर यांना। बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, आई जिजाऊचा, आई रमाईचा। मला या ठिकाणी सगळ्यांचा आभार मानण्यासाठी पाचारण केलेलं आहे। या कार्यक्रमाला लागलेले अध्यक्ष आदरणीय पूज्य भंतेजी विनाचार्य, त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं तब्येत ठीक नसताना देखील ते या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून आभार मानतो आहे। भंते राहुल, नंतर भंते पिसे साहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी डायसवर जे बसलेले आहेत त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आहे। विशेष करून समता सैनिक दलाच्या महिला या ठिकाणी काही नागपूरहून आलेल्या आहेत, काही बाहेर गावावरून आलेल्या आहेत, त्यांचं या ठिकाणी खूप योगदान आहे। त्या भगिनींचं मनापासून आयोजकांच्या वतीने मी आभार मानतो आहे। आणि हा समता सैनिक दल काटोल आहे, त्यांचाही मनापासून आभार मानतो आहे। आणि हे मुख्य आंदोलन जे आहे धम्म यात्रा आणि जनसंवाद, याचा उद्देश हाच आहे की महाबोधी महाविहार बौद्ध गया बिहार भारत हे मुक्त झालं पाहिजे, यासाठी ही धम्मयात्रा आपण काढलेली आहे आणि ही यशस्वी झालेली आहे धम्मयात्रा। या यात्रेमध्ये ज्या ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहयोग केला, धम्मदान दिलं, यथाशक्तीने आपले विचार दिले आम्हाला आणि हा प्रोग्राम सक्सेस करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आहे। विशेष करून विवेक गायकवाड आहे, आमचे मित्र पत्रकार विजय डोंगरे आहेत, बालू बनसोड आहेत, बनसोड साहेब आहेत, प्राध्यापक कटाणे आहेत, प्राध्यापक सोमकोर आहेत आणि कोणाकोणाची नावे घेऊया या ठिकाणी, नरेंद्र मडके आहेत।
सर्वांचं मनापासून आभार मानतो आहे. यानंतर आपल्याला एसडीओ साहेबांना निवेदन द्यायचं आहे. राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीतानंतर निवेदन देण्यात येईल आणि सगळ्यांनी आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. याच ठिकाणी मी माझा आभार संपवत आहे. थँक्यू, धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. कृपया कोणीही जाऊ नये. राष्ट्रगानानंतर जनता राजा प्रतिष्ठान यांचे जे कपिल गायकवाड आहेत आणि त्यांचे मित्रमंडळी आहेत, त्यांनी आपल्या समस्त बाहेर जाऊन आलेल्या अन्वयांसाठी भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी भोजनदान करून जावं, कारण की भरपूर त्या मुलांनी मेहनत केली आहे गेल्या 4-8 दिवसापासून या कार्यक्रमासाठी. राष्ट्रगान होणार आहे. राष्ट्रगान नंतर तहसीलचे अधिकारी लोक येतील इथे निवेदन घ्यायला. त्यानंतर मी समस्त लोकांनी इथे वरती बोलणार आहे. आपण सामूहिक राष्ट्रगान करू. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. यानंतर भीम मानवंदना घेण्यात येणार आहे. त्याकरिता समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांना मी ऑर्डर देती की एक साथ मानवंदने के लिए तैयार होंगे. तैयार हो. एक साथ मानवंदना के तैयार. शुरू करेंगे. शुरू कर. जय जय बुद्ध भीमा हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भगवान बुद्धांचा. समता सैनिक दलांचा. धम्मदान देत आहेत. मी त्या दोन्ही दाम्पत्यांना विनंती करतो की त्यांनी नंदीजींना सौ विशाखा डोंगरे, तो आयुष्यमान विजय डोंगरे. विशाखा विजय डोंगरे जिथे कुठे असतील त्यांनी कृपया मंचकावर येण्याची कृपा करावी. बाबा साहब अम्बेडकर ने इतना दिया है कि खत्म ही नहीं हो रहा. कितना भी बांटो खत्म नहीं हो रहा है. क्या करें, इसलिए हम हमारे पूजनीय भंते जी को दे रहे हैं. खत्म ही नहीं हो रहा. इतना दिया है बाबा साहब ने. काटोल तहसीलचे सन्माननीय एसडीएम हे कुंडाळीमध्ये एंगेज आहेत, कारण की नगरपालिकेची सोडत आहेत. तसेच पदवीधर मतदारसंघाचं आपण निवडणूक फॉर्मचा वाटप असल्या कारणाने रणवीर साहेब तहसीलदार सुद्धा एंगेज आहेत. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार बुजाडे साहेब हे अवघ्या 2 मिनिटांमध्ये मंचावर येतील आणि त्यांना आपण या आजच्या आंदोलनाचं निवेदन आपल्या कमिटीतर्फे शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. बुजाडे साहेब आले असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावे. सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कृपया कोणी जाऊ नये. अवघ्या 5 मिनिटात आपले सर्व मुलं भोजन व्यवस्था घेऊन इथे येणार आहे. 5 मिनिटं सर्वांनी थांबावं. सन्माननीय बाबारावजी वाघमारे, पिंटूवर देशमुख, दलाल साहेब यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यावं.
सोमकर सर, डॉक्टर आंबेडकर पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सोमकर सर, राजूभाऊ गंभाळे यांना देखील विनंती करतो ते स्टेजवर आहे येथील. मी मागेही एकदा आपण जेव्हा हा कार्यक्रम घेतला होता महाबोधी महाविहाराचा, तेव्हाही सांगितलं होतं की प्रश्न दिल्लीचाच नाही आहे, प्रश्न गल्लीचा सुद्धा आहे. तेव्हा सांगितलं विठुभाऊ देशमुख यांना विनंती करतो त्यांनी मंचा करावा. ते सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जी जबाबदारी घेतली आहे सन्माननीय भुजाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमचं निवेदन घ्यावं. निवेदन स्वीकारत आहेत सन्माननीय बनते विनाचार्य शाक्यपुत्र राहुल. आणि निवेदन देताना मिळावं हा जो संघर्ष गेला 131 वर्षाचा चालू आहे त्याचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आम्हाला विनंती आहे. आमची अपेक्षा आहे शासनाकडनं की आपण हे निवेदन शासनापर्यंत पोहोचवण्यात यावं. मी परत एकदा तमाम अनुयायांना विनंती करतो की ज्यांना कुणाला दमदान द्यायचं असेल हॅलो, आज आपण हे धर्मचक्र दिनानिमित्त इथे मला जे काही निवेदन दिलेलं आहे, मी JC भुजाळे नायब तहसीलदार साहेबांनी मला पाठवलं, तात्काळ देऊन निवेदन स्वीकारलं. आपलं निश्चितच त्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आणि करणार. आता त्याचं जाऊन त्याच्यावर संबंधित मी निकाल लावतोय. ठीक आहे, धन्यवाद. सर्व मान्यवरांचे ग्रुप फोटो होऊन जाऊ द्या. आता जे आलं ते केलं कटाने सर वगैरे बस अवघ्या 5 मिनिटात आपल्या इथे भोजनाची व्यवस्था होणार आहे. कृपया कोणीही जाऊ नये. भोजन व्यवस्था कंप्लीट झाल्याशिवाय परत एकदा सर्वांना विनंती आहे की 12 फरवरीला दिल्ली जाम करण्यासाठी ज्यांना कुणाला सामने राहायचं असेल त्यांनी आपली जे काटोलची कमिटी आहे, जे मी प्रमुख नाव लिहिलेलं होतं त्यांच्याकडे आपण नावे द्याव्यात. आपण एक चांगली मोठी बस करू, स्वतः 1 दिवसासाठी मुंडन करू, सामन्याचे कपडे घालू आणि या आंदोलनाला आपला भरघोस पाठिंबा देऊ. कारण की महाबोधी महाविहार आपण आज आंदोलन करून मुक्त केलं नाही तर येणाऱ्या पिढी आपल्याला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाहीये. बाबासाहेबांनी काय दिलं, ते काय कमवलं आणि काय गमवलं याच्यावर आता आपण जाणार नाहीये. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी आपल्याला टिकवायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला आजपासून एकतेचं प्रतीक दाखवायचं आहे. बंतीजींनी खंत बोलून दाखवलीत की आपण सर्वच करतो, समाजासाठी एकत्र येतो, पण जेव्हा निर्णयाची लढाई असतो तेव्हा आपण एकत्र येत नाही. त्याचे 4 उदाहरणं आपल्या काटोलमध्येच आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण बिहारच्या विहारासाठी फाईट करतोय, पण आपल्याला काटोलचे विहार सुद्धा टिकवता आले नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे RDPतला झेंडा, हत्तीखाना भीमनगर येथील झेंडा. त्यानंतर तुमचं जिथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे, बनसोड साहेब इथे उपस्थितच आहे. बनसोड साहेबांनी आजपासून 25 वर्ष आधी तिथे विहाराचं उद्घाटन केलं होतं. त्याची निविदा आणि त्याच्या सर्व गोष्टी नगरपालिकेला माहितीच्या अधिकार तुम्हाला मिळून जाईल. आणि तिथे जे उद्घाटन झालं होतं त्याचा गोटा आधी तिथे आहे उपस्थित, तुम्ही जाऊन बघून घ्या. ते पण विहार चोरीला गेलं. म्हणजे काटोल मधले आणि लक्ष्मीनगरचं विहार सुद्धा चोरीला गेलं. काटोल मधले 4 बौद्धांची विहार चोरीला गेलेत, त्याची कुणालाच कल्पना नाहीये. आपल्याला बिहारचं विहार जेव्हा मिळेल त्यासाठी आंदोलन करायचंच आहे, पण काटोलचे विहार सुद्धा आपल्याला वाचवायचं आहे. ते कधी वाचतील जेव्हा तुम्ही स्वतःची ताकद निर्माण कराल. ताकद 3 गोष्टीतनं निर्माण होते. नंबर 1 मतपेटीतनं, नंबर 2 प्रशासनातनं आणि नंबर 3 सत्तेतनं. आपण सत्तेत जात नाहीत कारण की आपण गटातटात विखुरलेले आहेत. प्रशासनात यासाठी जात नाहीत कारण की अभ्यास करायला आपले मुलं कुठेतरी मागे पडतात आणि जे पुढे जातात ते गाडी माडी आणि साडीमध्ये गुंतलेले आहेत. गाडी म्हणजे स्वतःची, माडी म्हणजे ती स्वतःची आणि साडी म्हणजे बायकोची. या 3 प्रकारांमुळे आपला जो
विश्वासाला वर्ग आहे तो आपल्याला साथ देत नाही. पण एक असा विषय आहे संघटनेचा, त्या संघटनेच्या मार्फत आपण इथे एकत्रित झालेलो आहे. ही ताकद आपण आज चांगल्या रीतीने ठेवली, कायम ठेवलीत आणि येणाऱ्या दिवसाला याचं आपण भांडवल केलं तर नक्कीच आपले विहार काय आहेत, आपले आंदोलन काय आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा आपण मार्ग काढू शकतो. त्यासाठी आपल्याला एकतेने उभं राहायचं आहे. तमाम वृद्ध बांधवांनाच नव्हे, त्या काटोल तालुक्यातील सर्व आंबेडकरी पुरोगामी समाजातील सर्व वर्गांना माझी विनंती आहे की सर्वांनी एकमेकाची साथ द्यावं, पाठीशी उभे राहावं. सोबत असताना पाठीमागे कुरघोड्या करू नका. तुम्हाला त्रास होतोय मान्य आहे, आम्हालाही त्रास होतो बरेच वेळा, पण पर्याय नसतो बऱ्याच गोष्टीसाठी. नगरपालिका, परत एकदा सांगतो, नगरपालिका तुम्हाला परवानगी देत नाही. नगरपालिका म्हणतो की आहे तिथे उपस्थित करा आणि तुम्ही तुमचे प्रश्न सोडवत बसा. तुमच्यात भांडण लावायचं काम पण इथे अप्रत्यक्षरित्या प्रशासनच करतो. ज्या बांधवांना आमच्यामुळे आज त्रास झालेला आहे त्या सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो. भविष्यात हा त्रास होणार नाही, कारण की लगेच आम्ही आमचं कन्व्हेन्शन सेंटर उभं करणार आहेत आणि भविष्यातले आमचे सर्व कार्यक्रम हे कन्व्हेन्शन सेंटरमध्येच करू आणि आमच्या स्वतःच्या इमारतीमध्ये करू. इतकं सर्वांना आश्वासित करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय संविधान. एवढा म्हणते ना. अरे